मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू हॉस्पिटलमध्ये आलेल्या गुंडावर उपचार करत सांगते, तुम्हाला गोळी दिली आहे, 15-20 मिनिटं थांबा, तुम्हाला बरं वाटेल. परंतु तो गुंड सिंधूवर भडकत म्हणतो, तुम्ही अशा कशा डॉक्टर आहात, मला काही बरं वगैरे वाटत नाही, मला दुसरी गोळी द्या, मला नाही वाटत त्या गोळीने मला काही फरक पडेल म्हणून. त्यावर सिंधू त्या गुंडाला समजावते की कोणत्याही गोळीचा इफेक्ट व्हायला 15-20 मिनिटं लागतातच, थोडं थांबा, तुम्हाला बरं वाटेल. तर तो गुंड पुन्हा चिडूनच म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मला बरं वाटत नाही, दुसरी कोणती तरी गोळी दे, 2 मिनिटात बरं वाटलं पाहिजे. सिंधू सांगते, कितीही स्ट्रॉंग औषध दिलं ना तर 2 मिनिटात बरं वाटत नाही, कोणत्याही औषधाचा इफेक्ट व्हायला 15 ते 20 मिनिट लागतातच, थोडं सहन करा, कारण आणखी मी पेनकिलर देऊ शकत नाही, पेनकिलरचा ओव्हरडोस होऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर तो गुंड म्हणतो, जास्त शहाणपणा करू नकोस, तू जर डॉक्टर नसतीस ना तर तुला उचलून नेलं असतं आणि तुला तुझी लायकी दाखवली असती, भाऊच्या नादाला लागायचं नाही. तेव्हा ते ऐकून सिंधू रागातच म्हणते, गप्प बसायचं, आता तोंडातून एकही शब्द काढायचा नाही, मला उचलून नेणं तर काय, मला साधा हात जरी लावला ना तर तुला तुझ्या 7 पिढ्या आठवतील, नाही तुझा माज उतरवला ना तर नाव सिंधू सावंत सांगणार नाही, हे लक्षात ठेव. आणि पेशंट म्हणून आला आहेस ना तर पेशंट म्हणूनच राहा, ही गुंडगिरी मला दाखवायची नाही, कारण मी तुझ्याहीपेक्षा डेंजर गुंड आहे, असं म्हणत सिंधू रागानेच तेथून निघून जाते. त्यानंतर इकडे कांता गुंड सिंधूच्या फोटोकडे पाहत असतो, तेव्हा त्याला सर्व काही भूतकाळ आठवत असतो. तर कांता खुश होत म्हणतो, माझी सिंधू एकदम सॉफ्ट आहे, आत्तापर्यंत आयुष्यात इतक्या पोरी आल्या परंतु या सिंधूची जागा कोणीही घेऊ शकलं नाही, सिंधू माझ्या एकदम काळजा धुसली आहे की बाहेर निघायलाच तयार नाही. तर तेवढ्यात कांताचा गुंड त्याला फोन करून सांगतो की भाऊ जखमी झालाय, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. कांता विचारतो, जास्त काही सिरियस नाही ना, त्यावर तो गुंड सांगतो की जास्त सिरियस नाही, परंतु इथली जी डॉक्टर आहे ना ती खूप कडक आहे, चायपेक्षा किटली गरम सारखी टिवटिव करत असते. तर कांता विचारतो, काय नाव आहे, त्यावर तो गुंड सांगतो, कोणीतरी सिंधू सावंत आहे. आणि ते ऐकून कांता खूपच खुश होतो, तो म्हणतो, भाऊऐवजी मी जखमी व्हायला हवं होतं. तर तो गुंड म्हणतो, ती डॉक्टर ना लय दीडशहाणी आहे, तुम्ही काहीतरी करा, नाहीतर आम्हीच तिला उचललं असतं. त्यावर कांता रागातच म्हणतो, तिला उचलायच्या भाषा करायच्या नाही या, कारण डॉक्टर देव असतात, आपण जर डॉक्टरांना उचललं तर ते आपल्याला उचलू शकतात, असं म्हणत कांता मोठमोठ्याने हसत असतो. आणि काय टायमिंग आहे, इथे मी जखमी, तिथे सिंधू डॉक्टर, आता उपचार घ्यायला मजा येईल, असं म्हणत कांता पुन्हा वेड्यासारखं हसू लागतो. त्यानंतर इकडे राघव सिंधूला फोन करून विचारतो, तू कुठे आहेस, आणखी किती वेळ लागणार आहे, तुला माहिती आहे ना तू इथे नसल्यानंतर हे घर, ही रूम मला खायला उठते म्हणून. तेव्हा सिंधू सांगते, इथे जरा गोंधळ चालू आहे, एक पेशंट आहे ज्याला हँडल करणं थोडं अवघड आहे, पण मी लवकर येण्याचा नक्की प्रयत्न करेन. राघव म्हणतो, सिंधू प्लीज लवकर ये ना, मी तुला खूप मिस करतोय. सिंधू सांगते, मी पण, मला तर असं वाटतं लवकर तुमच्या कुशीत यावं. त्यावर राघव म्हणतो, मला कसं वाटतं तुला सांगू का, एखादा मुलगा असतो ज्याचं 4-5 दिवसांमध्ये लग्न होणार असतं, त्याच्या ज्या फिलिंग्ज असतात ना, मला अगदी तसंच फील होत आहे. आणि हो, मी 2 दिवसाची सुट्टी टाकली आहे, तुझं काय झालं, तू विचारलंस ना. त्यावर सिंधू म्हणते, हो, आता मी ठेवते, बाय. परंतु राघव म्हणतो, नुसतं बाय नाही तर आय लव्ह यू सिंधू. तर सिंधूही म्हणते, आय लव्ह यू टू राघव. तर तेव्हा दोघेही खूपच खुश असतात. तर इकडे भाऊ त्याच्या गुंडांना म्हणतो, इथे बसून बसून नुसता वैताग आला, असं वाटतं अड्ड्यावर जाऊन बसावं, कारण आपली रोजची वेळ झाली ना, माझ्या पोटात घंटी वाजायला लागली. त्यावर ते गुंड म्हणतात, भाऊ तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळा बंदोबस्त केला आहे, असं म्हणत ते भाऊला दारूची बॉटल देतात. तेव्हा भाऊ ती दारू पीत असतो, परंतु त्याच वेळेला सिंधू राऊंडला तिथे येते. भाऊचे गुंड घाबरतच ती दारूची बॉटल कॉटखाली लपवून ठेवतात. तर भाऊ झोपण्याचं नाटक करत असतो. सिंधू रागानेच विचारते, तुम्ही इथे काय करत आहात. तेव्हा ते गुंड सांगतात की आम्ही भाऊंना कंपनी देत आहोत. तेव्हा सिंधू म्हणते, त्यांना फक्त आराम करू देत, आणि नर्सला त्यांच्याकडे नीट लक्ष द्यायला सांगून सिंधू दुसरीकडे राऊंडला जाते.
तर ते पाहून भाऊ पुन्हा उठतो आणि दारूचा पूर्ण ग्लास तो संपवून टाकतो. तर इकडे रत्न पारखींच्या घरी साडीवाला आलेला असतो. सर्व बायका साड्या बघत असतात. तेवढ्यात राघव तिथे येतो. राघवला एक साडी खूप आवडते, तर ती साडी राघव पॅक करायला सांगतो. राजश्री विचारते, काय तू सिंधूसाठी साडी घेत आहेस का? तर राघव लाजतच म्हणतो, हो मी सिंधूसाठी साडी घेत आहे, परंतु प्लीज तिला कोणीही सांगू नका, कारण मला तिला सरप्राईज द्यायचं आहे. तर रुक्मिणी काकू म्हणते, पुन्हा एकदा सिंधूबरोबर लग्न करायचं म्हटल्यावर राघवला खूप उत्साह आलेला दिसतोय. तर आता सर्वजण मिळून राघवला खूप चिडवत असतात. तर राघव लाजत असतो. त्याच वेळेला सिंधू घरी येते आणि विचारते, अरे वा, साड्यांची खरेदी चालू दिसते. रुक्मिणी काकू सांगतात, हो तुमच्याच लग्नाची तयारी चालू आहे. आणि मधूला म्हणतात, तू पण एखादी साडी घे की. परंतु मधू मात्र वाकडं तोंड करत म्हणते, सिंधू आणि राघवचं लग्न आहे ना, मग राहू द्या, माझ्याकडे खूप साड्या आहेत, मी त्यातीलच एखादी साडी नेसेन. तर तेव्हा राया एक साडी हातात घेत म्हणतो, राणी मला ही साडी खूप आवडली. सिंधू आणि राघवच्या लग्नामध्ये तू ही साडी नेस, मला तुला या साडीमध्ये बघायचं आहे. त्यावर राणी देखील होकार देते. तर सर्वजण त्यांना चिडवत असतात. राजश्री म्हणते, सिंधू तुझ्यासाठी पण एखादी साडी घे की. परंतु सिंधू म्हणते, आई मला त्यातलं जास्त काही कळत नाही, मला तर सगळ्याच साड्या आवडल्या, तुम्हीच माझ्यासाठी चॉईस करा, मला एका पेशंटची चौकशी करायची. असं म्हणत सिंधू लगेच रूममध्ये जाते. तर इकडे हॉस्पिटलमध्ये भाऊला अचानक त्रास व्हायला सुरुवात होते. तर ते गुंड घाबरतात आणि मोठमोठ्याने डॉक्टरांना आवाज देत असतात. त्याच वेळेला डॉक्टर देसाई तिथे येतात. तर भाऊ म्हणतो, त्या सिंधूने कोणती गोळी दिली माहिती नाही, परंतु मला आणखी त्रास व्हायला सुरुवात झाली आहे, मला लवकर दुसरी गोळी दे, नाही तर तुला गोळी घालून इथेच ठार करेन. तेव्हा डॉक्टर देसाई नर्सला त्यांना एक पेन किलर द्यायला सांगतात. त्यावर ती नर्स सांगते की डॉक्टर सिंधूने ऑलरेडी त्यांना एक पेन किलर दिली आहे, मी पुन्हा डॉक्टर सिंधूला फोन करून विचारू का? तेव्हा डॉक्टर देसाई नर्सवर भडकत म्हणतात, आता तू त्या सिंधूला विचारणार का? तिने काय हालत करून ठेवली पेशंटची ते तू बघतीयस ना. आता ती काल आलेली डॉक्टर मला शिकवणार का? इथे सिनियर कोण आहे, ती की मी? आता मी सांगेन तसंच करा, यांना एक पेन किलर द्या. त्याच वेळेला नर्सला सिंधूचा फोन येतो. सिंधू भाऊची चौकशी करत असते. तेव्हा त्या डॉक्टरच्या इशाऱ्यानुसार नर्स सिंधूला खोटं सांगते की पेशंट अजून झोपलेले आहे. सिंधू म्हणते, काही अडचण असेल तर मला कॉल करा, आणि लगेच फोन ठेवते. त्यानंतर सिंधू तयार होत असते. त्याच वेळेला राघव तिथे येतो आणि घेतलेली ती नवीन साडी तो सिंधूच्या अंगावर घालून पाहतो. तर नवीन साडी पाहून सिंधू खूपच खुश होते. राघव सांगतो, तुला हा कलर एकदम सुंदर दिसत आहे. सिंधू म्हणते, आजकाल तुमचं माझ्याकडे खूप बारीक लक्ष असतं. राघव म्हणतो, हो, कारण तू माझी बायको आहेस आणि एक पोलीस ऑफिसर म्हणून आम्हाला गुन्हेगाराची पूर्ण इन्फॉर्मेशन ठेवावीच लागते. सिंधू धक्क्यानेच म्हणते, मी गुन्हेगार? मी काय केलं? राघव म्हणतो, कारण तू चोरी केलीस, माझं हृदय चोरलंस, आणि त्याची शिक्षा म्हणून मी तुला लग्नाच्या बेडीमध्ये अडकवणार आहे. सिंधू म्हणते, हो का? अशी जर शिक्षा असेल तर मी कायमचं या लग्नाच्या बेडीत अडकायला तयार आहे. आणि ते ऐकून दोघेही खूपच खुश होतात. तर तेवढ्यात राजश्री तिथे येते. तर दोघेही लाजूनच बाजूला होतात. राजश्री म्हणते, घाबरू नका, मी तर काहीच बघितलं नाही, परंतु आजची रात्र तुम्हाला विरह सहन करावा लागणार आहे, कारण उद्या हळद आहे ना, हळदीच्या अगोदर नवरा बायको एकत्र झोपत नसतात, आणि म्हणूनच राघव तुला आजची रात्र गेस्ट हाऊसमध्ये झोपायचं आहे. तर राजश्री बळजबरीने राघवला तेथून घेऊन जाते. मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत की सिंधू लग्नासाठी पूर्ण नटून थटून तयार झालेली असते, परंतु त्याच वेळेला राघव पोलिसांना घेऊन तिथे येतो आणि सिंधूला म्हणतो की तुमच्यामुळे एका पेशंटचा जीव गेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला अटक करायला आलो आहे. ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.